नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गायकवाड क्लासेसच्या माध्यमातून स्कॉलरशिपसाठी किंवा जी मुलं स्कॉलरशिपची परीक्षा देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी ऑनलाईन लेक्चर स्टार्ट केलेले आहेत। तर ह्या ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला मराठी असेल, इंग्लिश असेल, मॅथमॅटिक्स असेल किंवा टॅलेंटची एक्झाम जी असेल किंवा टॅलेंटचा जो काय कोर्स असेल याच्यासाठी आपण काय करतो आहे की ऑनलाईन लेक्चर्स घेतो आहोत। तर याच्यामध्ये बघा आपण सुरुवात करतोय आता पहिल्या चॅप्टरला मॅथमॅटिक्स इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये आपण बघितलेलं असेल त्या ठिकाणी। तर इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये पहिला जो काय युनिट आहे मॅथमॅटिक्सचा लक्षात घ्या, त्याचं नाव आहे नंबर वर्क। ओके, तर याच्यामध्ये त्या चॅप्टरचं नाव जर बघितलं आपण तर इंटरनॅशनल न्यूमरल्स अँड रोमन न्यूमरल्स। ओके, हे आपल्या चॅप्टरचं नाव आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला सुरुवात करायची आहे इंटरनॅशनल न्यूमरल्स किंवा रोमन न्यूमरल्स कशाला म्हणायचं। तर एकदम साधा आणि सिंपल कॉन्सेप्ट आहे, साधा आणि सिंपल टॉपिक आहे आपला हा। तर सुरुवात करूया इंटरनॅशनल न्यूमरल्सपासून। तर इंटरनॅशनल न्यूमरल्स कशाला म्हणायचं आहे तर काय दिले बघा, नंबर्स यूज फॉर काउंटिंग ऑब्जेक्ट्स आर कॉल्ड काउंटिंग नंबर्स। आपल्याला ऑब्जेक्ट्स काउंट करायचे असतील तर ऑब्जेक्ट्स काउंट करण्यासाठी जे आपण नंबर्स वापरतो त्याला काय म्हणायचं आहे, काउंटिंग नंबर्स असं म्हणायचं। आणि हे जे काउंटिंग नंबर्स आहेत ते आपण कसे घेतो बरं, हे काउंटिंग नंबर्स आपण 1, 2, 3, 4, 5 एक्सेट्रा या फॉर्ममध्ये आपण ते घेतो। ओके, आणि हे जे न्यूमरल्स आहेत हे न्यूमरल्स आपल्याला जर लिहायचे असतील तर आपण 1, 2, 3 असे डिजिटच्या फॉर्ममध्ये आपण ते लिहितो। आणि म्हणून हे जे न्यूमरल्स आहेत या न्यूमरल्सला काय म्हणायचं आहे, इंटरनॅशनल न्यूमरल्स। तर सर्वांच्या लक्षात आलं असेल मी काय सांगितलंय, इंटरनॅशनल न्यूमरल्स कशाला म्हणायचं तर जे नंबर्स आपण ऑब्जेक्टच्या काउंटसाठी वापरतो त्याला म्हणायचं आहे इंटरनॅशनल न्यूमरल्स। मग हे नंबर कुठले आहेत जे आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये फेस करतोच आहे। ओके, सो हे नंबर्स असतील तुमचे 1, 2, 3, 4, 5, 6 अँड सो ऑन। ओके, आणि हे नंबर आपण डिजिटच्या फॉर्ममध्ये कसे लिहितो तर बघा या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 या फॉर्ममध्ये लिहितो। तर हे जे न्यूमरल्स आहेत या न्यूमरल्सलाच म्हणायचं आहे इंटरनॅशनल न्यूमरल्स। ओके, तर आता बघा या ठिकाणी इंटरनॅशनल न्यूमरल जे आहेत ते आपल्यासमोर दिलेले आहेत। इंटरनॅशनल न्यूमरल्स ते आपल्यासमोर दिलेले आहेत एका टेबलच्या फॉर्ममध्ये। तर बघा टेबलमध्ये जर आपण बघितलं तर इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हटले बघा। तर इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये पहिला जो काही नंबर असेल, पहिला जो काही न्यूमरल असेल त्याला आपण म्हणू शकतो 0। ओके, नंतर असेल 1, नंतर असेल 2, नंतर असेल 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9। ओके, तर हे जे नंबर्स आहेत हे तुमचे असतील इंटरनॅशनल न्यूमरल्स 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अँड 9। दीज आर द इंटरनॅशनल न्यूमरल्स। आता ह्या इंटरनॅशनल न्यूमरल्सच्या करस्पॉन्डिंग म्हणजे इंटरनॅशनल न्यूमरलच्या अनुषंगाने आपण मराठीमध्ये जे काय अंक लिहितो त्याला आपण म्हणतो देवनागरी न्यूमरल्स। बरोबर आहे, आपण मराठीमध्ये जे काय अंक लिहितो त्याला आपण म्हणतो देवनागरी न्यूमरल्स। लक्षात ठेवा। तर हे जे देवनागरी न्यूमरल्स आहेत ते पण आपल्याला या टेबलमध्ये दिलेले आहेत। मग ते कुठले कुठले असतील बघा, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9। थोडक्यात आपल्या ह्या टेबलमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल ह्या टेबलचा जो काय वरचा पार्ट असेल या वरच्या पार्टमध्ये इंग्रजीमध्ये आपल्याला इंटरनॅशनल न्यूमरल्स दिलेले आहेत आणि खालच्या पार्टमध्ये देवनागरी लिपीमध्ये म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे तर अंक दिलेले आहेत। ओके, तर हा झाला तुमचा इंटरनॅशनल न्यूमरल्स किंवा देवनागरी न्यूमरलचा अतिशय महत्त्वाचा असा पार्ट। आता आपण पुढच्या पार्टकडे जातोय। पुढच्या पार्टमध्ये काय म्हटलंय, रोमन न्यूमरल्स। ओके, तर रोमन न्यूमरल कशाला म्हणायचं आहे, रोमन न्यूमरल्स आर रिटन युझिंग 7 बेसिक सिम्बॉल्स। बघा रोमन न्यूमरल जे आहेत हे तुम्हाला लिहायचे असतील तर त्यासाठी आपल्याला 7 प्रकारचे बेसिक सिम्बॉल या ठिकाणी दिलेले असतील। 7 प्रकारचे बेसिक सिम्बॉल्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतील। तर सर्वांनी लक्षात घ्या, रोमन न्यूमरल्समध्ये 7 प्रकारचे बेसिक सिम्बॉल्स असणार आहेत। तर ह्या रोमन न्यूमरलमध्ये काय म्हटले बघा, देर इज नो सिम्बॉल फॉर 0। 0 साठी कुठल्याही प्रकारचा सिम्बॉल नाही आहे।
किंवा आपण 0 त्याच्यामध्ये घेणार नाही आहे. ओके, म्हणजे 0साठी थोडक्यात कुठलाही प्रकारचा सिम्बॉल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा नाही. आता बघा ह्या टेबलमध्ये पुढे जो का टेबल दिला आहे रोमन न्यूमरल्स आणि इंटरनॅशनल न्यूमरल्स, तर या ठिकाणी ह्या टेबलमध्ये तुम्हाला रोमन न्यूमरल्स वरती म्हटलं आहे आणि खालच्या बाजूला म्हटलं आहे इंटरनॅशनल न्यूमरल्स. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की रोमन न्यूमरल्स म्हणजे काय, तर 7 प्रकारचे बेसिक सिम्बॉल वापरून आपण जे न्यूमरल्स लिहितो त्याला म्हणायचं आहे रोमन न्यूमरल्स. तर ह्या रोमन न्यूमरलला दाखवण्यासाठी 7 बेसिक सिम्बॉल्स आहेत. तर मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे आपल्याला हे 7 प्रकारचे बेसिक सिम्बॉल्स या ठिकाणी. तर या ठिकाणी 7 प्रकारचे बेसिक सिम्बॉल कुठले असतील, तर पहिला सिम्बॉल आहे बघा आय, व्ही, एक्स, ओके, एल, सी, डी आणि एम. बघा 7 प्रकारचे बेसिक सिम्बॉल कुठले कुठले आहेत, आय, व्ही, एक्स, एल, सी, डी, एम. आता हे वाचायचं असेल आपल्याला, याला काय म्हणायचं, रोमन आय असं आपण ते वाचणार आहोत. रोमन व्ही, रोमन एक्स, रोमन एल, रोमन सी, रोमन डी किंवा आपण म्हणू शकतो रोमन एम. मग थोडक्यात आपल्याला हे जे रोमनचे 7 सिम्बॉल्स आहेत हे आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने वाचायचे आहेत. दुसरी गोष्ट काय, इंटरनॅशनल न्यूमरल्स. आता प्रत्येक रोमन न्यूमरल जो आहे या प्रत्येक रोमन न्यूमरल्सच्या पुढं, या प्रत्येक रोमन न्यूमरलच्या पुढे आपल्याला काय दिलं आहे, इंटरनॅशनल न्यूमरल्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर आय असेल बघा, आय कुठला आहे तुमचा, रोमन न्यूमरल्स आहे. ओके, तर या आय नावाच्या रोमन न्यूमरल्सच्या करस्पॉन्डिंग त्याच्या पुढे आपल्याला इंटरनॅशनल न्यूमरल लक्षात ठेवायचा आहे 1. म्हणजे आय हा तुमचा रोमन न्यूमरल असेल आणि 1 तुमचा इंटरनॅशनल न्यूमरल असेल. म्हणजे तुम्हाला आयची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, रोमन आयची व्हॅल्यू तुमची असेल 1. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता पुढे बघा व्ही, व्ही असा वाचायचा आहे रोमन व्ही, त्याची इंटरनॅशनल न्यूमरलची व्हॅल्यू आहे 5th किंवा 5. ओके, पुढे आहे रोमन न्यूमरल एक्स, त्याची व्हॅल्यू आहे 10. पुढे आहे तुमचा रोमन न्यूमरल एल, त्याची व्हॅल्यू आहे 50. पुढे आहे तुमचा रोमन न्यूमरल सी, त्याची व्हॅल्यू आहे इंटरनॅशनल न्यूमरलच्या फॉर्ममध्ये 100. पुढे आहे तुमचा रोमन न्यूमरल डी, ओके, त्याची व्हॅल्यू आहे इंटरनॅशनल न्यूमरलच्या फॉर्ममध्ये 500. पुढे आहे तुमची रोमन न्यूमरल एम, कॅपिटल एम त्याला आपण म्हणतो, रोमन एम त्याला आपण म्हणतो. ओके, त्याची व्हॅल्यू आहे इंटरनॅशनल न्यूमरलच्या फॉर्ममध्ये 1000. ओके, सो दीज आर दी 7 टाइप्स ऑफ सिम्बॉल्स विच आर और विच कॅन बी यूज्ड टू डिस्क्राइब, टू आयडेंटिफाय अ रोमन न्यूमरल्स. ओके, आता बघा काय म्हटलंय पुढे, पुढच्या पार्टमध्ये आपण जाऊया. पुढच्या पार्टमध्ये काय म्हटलंय, तर युजिंग सर्टन रूल्स वी राईट द नंबर्स युजिंग द सिम्बॉल्स. बघा आता आपल्याला काही रूल्स त्या ठिकाणी फॉलो करायचे आहेत. सिम्बॉल लिहिण्यासाठी, सिम्बॉलचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला पुढे काही रूल्स दिलेले आहेत. तर हे रूल्स त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत, वापरायचे आहेत. तर पहिले काय म्हटलं बघा रूल्स, रूल नंबर फर्स्ट, इफ आयदर ऑफ सिम्बॉल आय और एक्स रिटर्न कॉन्झिक्युटिव्हली 2 or 3 times, their sum total is the number they make. म्हणजे आपण काय केले, आपल्याला तुमचा जो काय रोमन आय असेल, रोमन एक्स असेल, हे काय केले आपण शेजारी शेजारी 2दा लिहिले किंवा 3दा लिहिले. ओके, कॉन्झिक्युटिव्हली म्हणजे काय, आपण शेजारी शेजारी 2दा लिहिले किंवा 3दा लिहिले, तर त्यांची आपल्याला काय घ्यायची आहे, तर त्यांची आपल्याला सम घ्यायची आहे. रूल नंबर फर्स्ट काय सांगतो, पुन्हा एकदा लक्षात घ्या. इफ आयदर ऑफ द सिम्बॉल कॅपिटल आय किंवा रोमन आय और रोमन एक्स रिटर्न कॉन्झिक्युटिव्हली 2 or 3 times, their sum total is the number they make. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, रोमन आय आपण 2दा लिहिला शेजारी शेजारी, रोमन एक्स आपण 2दा लिहिला शेजारी शेजारी किंवा 3 वेळेस लिहिला शेजारी शेजारी, तर आपल्याला त्याची सम घ्यायची आहे आणि ती सम घेऊन आपल्याला पुढचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करायचं आहे. हा तुमचा रूल नंबर फर्स्ट आहे, एकदम साधा आणि सिंपल. आता बघा या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये रूल नंबर फर्स्ट आपण या ठिकाणी बघितला, त्याचं एक्झाम्पल समोर दिलंय. काय म्हटलं तर की आपल्याला 2दा शेजारी शेजारी काय घ्यायचं आहे, रोमन आय लिहायचं आहे. म्हणजे रोमन आय या ठिकाणी दिलाय आणि रोमन आय हे आपण शेजारी शेजारी लिहिले, तर याचं कॅल्क्युलेशन करताना आपल्याला ॲडिशन करायची आहे. आपल्याला वरच्या टेबलमध्ये दिलंय बघा, रोमन आय याची व्हॅल्यू काय आहे, इंटरनॅशनल न्यूमरलच्या फॉर्ममध्ये 1. लक्षात ठेवा, रोमन आयची व्हॅल्यू काय आहे, इंटरनॅशनल न्यूमरलच्या फॉर्ममध्ये 1. सो हिअर वी कॅन राईट ॲज, म्हणून आपण या ठिकाणी काय लिहू शकतो, आयची व्हॅल्यू आहे, रोमन आयची व्हॅल्यू असेल तुमची 1. सो ॲडिशनच्या फॉर्ममध्ये आपण ते लिहिणार 1 + 1 = व्हॉट, 1 + 1 = 2. अशा फॉर्ममध्ये आपण ते लिहिणार.
दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. तर या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं या ठिकाणी बघा. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलंय तर एक्स म्हणजे रोमन एक्स विथ रोमन एक्स, म्हणजे रोमन एक्स जो आहेत हे आपण दोनदा लिहिले. तर हे रोमन एक्स आपण दोनदा घेऊन याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो रोमन एक्स विथ रोमन एक्स इज इक्वल टू काय म्हटलं आता एक्सची व्हॅल्यू वरच्या टेबलमध्ये आपण जर चेक केलं तर वरच्या टेबलमध्ये काय आहे एक्सची व्हॅल्यू आपण चेक करूया. तर वरच्या टेबलमध्ये तुमची एक्सची व्हॅल्यू आहे 10. ओके, रोमन एक्सची व्हॅल्यू किती आहे 10. तर इथं काय घेणार आपण 10 + 10 विच इज इक्वल टू व्हॉट, विच इज इक्वल टू 20, म्हणजे 10 + 10 = 20 असं आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करणार आहोत. आता पुढचं बघा काय एक्झाम्पल दिलंय. आपण काय केलंय तीनदा एक्स घेतला म्हणजे तीनदा रोमन एक्स घेतला आपण. ओके, रोमन एक्स रोमन एक्स रोमन एक्स तीनदा आपण रोमन एक्स या ठिकाणी लिहिला. आता काय होईल बघा पुढे रोमन एक्सची व्हॅल्यू आपण बघितली आता 10 असेल. ओके, तर ह्या रोमन एक्ससाठी 10 + 10 + 10 तीन वेळेस आपण ॲडिशन करणार, कारण आपण 3 वेळेस रोमन एक्स या ठिकाणी वापरलेला आहे. तर बघा 10 + 10 + 10 विच इज इक्वल टू व्हॉट 30. तर हा तुमचा पहिला रूल या ठिकाणी काय झाला, या ठिकाणी हा पहिला रूल आपण या ठिकाणी वापरला. आता बघा पुढचा जो काय रूल असेल ह्या पुढच्या रूलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, रूल नंबर नेक्स्ट बघा 2 नंबरचा रूल या ठिकाणी आपल्याला दिला आहे. ह्या 2 नंबरच्या रूलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर मी 2 नंबरचा रूल या ठिकाणी वाचतो. 2 नंबरचा जो काही नियम आहे तो या ठिकाणी वाचतो आणि त्याचं जे काही एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल तुमच्या समोर दिलेले आहेत. तिथे एक्झाम्पलचा आपण स्टडी करूया. ओके, तर एकदम साधा सिंपल कंडिशन आहे, साधा सिंपल रूल या ठिकाणी दिलेला आहे. तर बघा काय म्हटलंय 2 नंबरचा रूल वाचतोय मी. द सिम्बॉल्स रोमन आय अँड रोमन एक्स कॅन बी रिपीटेड कॉन्सिक्युटिव्हली फॉर ए मॅक्झिमम 3 टाइम्स. व्ही इज नेव्हर रिपीटेड कॉन्सिक्युटिव्हली. बघा काय म्हटलंय, जे काय तुमचे सिम्बॉल्स आहेत, रोमन आय नावाचा सिम्बॉल आपल्याकडे आहे, रोमन एक्स नावाचा सिम्बॉल आहे, हे तुम्ही कॉन्सिक्युटिव्हली काय करू शकता, रिपीट करू शकता. एकदा दोनदा तीनदा तुम्ही असे काय करू शकता, रिपीट करू शकता. परंतु तुम्ही हे रिपीट करत असताना एक कंडिशन आहे की तुम्ही रोमन आय घेतला हा तुम्ही मॅक्झिमम 3 वेळेस रिपीट करू शकता. रोमन एक्स तुम्ही घेतला तुम्ही तो पण 3 वेळेस रिपीट करू शकता. ओके, परंतु या ठिकाणी काय म्हटले, या ठिकाणी म्हटले व्ही इज नेव्हर रिपीटेड कॉन्सिक्युटिव्हली. रोमन व्ही जो आहे हा तुम्हाला त्या ठिकाणी रिपीट करता येणार नाही. तर लक्षात घ्या दुसरा रूल काय सांगतोय की तुम्हाला फक्त रोमन आय आणि रोमन एक्स हे दोनच रोमनचे जे काय सिम्बॉल्स आहेत हे तुम्हाला कॉन्सिक्युटिव्हली मॅक्झिमम 3 वेळेस काय करता येतात, रिपीट करता येतात. या ठिकाणी जो काय व्ही तुम्हाला दिला आहे रोमन व्ही हा तुम्हाला रिपीट करता येणार नाहीये. फक्त हा जो रूल नंबर 2 आहे हा रूल नंबर 2 काय सांगतो की हा रोमन आय आणि रोमन एक्स साठीच रूल आहे, व्ही साठी तो रूल नाहीये. ओके, सो ह्या रूल नंबर 2चं जर एक्झाम्पल आपण चेक केलं तर एक्झाम्पलमध्ये काय सांगितलंय बघा, एक्झाम्पलमध्ये काय सांगितलंय की आपण रूल नंबर 2 प्रमाणे जाऊया. काय म्हटलंय की तुम्हाला रोमन आय आणि रोमन एक्स हा 3 वेळेस रिपीट करता येतो. तर हा रूल सांगितल्याप्रमाणे इथं आपण बघतो बघा 3 वेळेस मी रोमन आय रिपीट केला, आय रोमन आय रोमन आय रोमन आय. इथं लक्षात इज इक्वल टू काय म्हटलंय, रोमन आयची व्हॅल्यू आता लक्षात ठेवायची आपल्याला. रोमन आयची व्हॅल्यू किती आहे 1 + 1 + 1 इज इक्वल टू व्हॉट 3. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं असेल की 3 वेळेस आपण रोमन आय रिपीट केला तर आपण 3दा त्याची ॲडिशन घेणार आहोत, 3 वेळेस त्याची आपण ॲडिशन घेणार आहोत. सो दॅट ॲडिशन कॅन बी रिटन ॲज 1 + 1 + 1 विच इज इक्वल टू व्हॉट 3. आता हा जो रूल आहे हा रूल तुमच्या रोमन एक्स साठी पण आहे. जसं आपण रोमन आय बद्दल एक्सप्लेन केलं अगदी त्याच पद्धतीनं आपण रोमन एक्स बद्दल एक्सप्लेन करूया. तर रोमन एक्स आपल्याला 3 वेळेस रिपीट करायचा आहे. सो रोमन एक्स रोमन एक्स रोमन एक्स आपण काय केला 3 वेळेस रोमन एक्स या ठिकाणी रिपीट केला. तर काय म्हटले पुढे आता रोमन एक्सची जी काय व्हॅल्यू आहे ह्या रोमन एक्सची व्हॅल्यू किती होती, तर रोमन एक्स याची व्हॅल्यू आहे 10. सो 10 + 10 + 10 बघा रोमन एक्सची व्हॅल्यू आपण 10 घेतली, 3दा रिपीट केली आपण ती 10 + 10 + 10 विच इज इक्वल टू व्हॉट 30. तर ही तुमची असेल 3दा रोमन एक्स रिपीट केल्यानंतरची येणारी व्हॅल्यू. आता बघा 10 घेतला आपण, आता आपल्याला व्हॅल्यूवरनं त्या ठिकाणी काय करता आलं पाहिजे की व्हॅल्यूवरनं आपल्याला
रोमन अंक काढायचा असेल, आपला रोमन न्यूमरल काढायचा तो आपण काढू शकतो. तर काय म्हटलं बघा 10 आपण कसं लिहिणार 5 + 5. मग आता 5 ही कशाची व्हॅल्यू आहे, वरच्या टेबलमध्ये जाऊया. कशाची व्हॅल्यू आहे 5, ही 5 जी आहे ही तुमची कशाची व्हॅल्यू आहे, तर रोमन व्ही ची व्हॅल्यू आहे. तर आपण काय केलं या ठिकाणी, बघा 10 = काय म्हटलं 5 + 5. ही 5 व्हॅल्यू कशाची आहे, ही 5 व्हॅल्यू तुमची व्ही ची आहे. म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल व्ही रोमन व्ही अँड रोमन व्ही. म्हणजे आपल्याला शेजारी त्या ठिकाणी व्ही लिहावे लागतील. परंतु आपल्या रूलनुसार आपल्याला काय करता येणार नाही, तर व्ही जो आहे तो रिपीट करता येणार नाही. म्हणजे आपल्याला हे असं जे काय दिलं या ठिकाणी हे असं आपल्याला लिहिता येणार नाही. तसंच बघा पुढचं एक्झाम्पल आहे जे व्ही साठी लागू होत नाही, व्ही साठी ते अप्लाय करता येत नाही आपल्याला. पुढे दिलंय 15. तर 15चं जे काय 15 जी काय कंडिशन आहे ती आपण कशी लिहू शकतो 5 + 5 + 5. मग आपल्याला ही कंडिशन लिहायची असेल 5 + 5 + 5 तर ही आपण कशी लिहिणार, आपल्याला 3 वेळेस 5 लिहायचे असतील रोमनच्या फॉर्ममध्ये. तर आपल्याला कसं लिहावं लागेल ते रोमन व्ही अँड रोमन व्ही. ओके. परंतु आपल्या रूलमध्ये काय सांगितलंय व्ही इज नेवर रिपीटेड कॉन्सिक्युटिव्हली. आपल्याला या ठिकाणी व्ही हा रिपीट करता येणार नाही आणि म्हणून या ठिकाणी हा जो रूल आहे हा रूल आपल्याला व्ही साठी अप्लाय करता येणार नाही. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा जो रूल असेल हा तुमचा फक्त कॅपिटल आय म्हणजे एक रोमन आय आणि रोमन एक्स या दोघांसाठीच असेल. ओके. आता आपण पुढचा जो काही नियम असेल तो पुढचा नियम बघूया. या पुढच्या नियमामध्ये काय सांगितलंय व्हेन आयदर रोमन आय. बघा पुढचा नियम आपण बघतोय व्हेन आयदर रोमन आय or Roman V is written on the right of the symbol of a greater number, its value is added to the value of the number. आता काय म्हटलंय when either Roman I or Roman V is written on the right of the symbol. म्हणजे तुम्ही काय केलं रोमन आय जो असेल तुमचा, रोमन व्ही जो असेल तुमचा हा पण राईट साईडला लिहिला, सिम्बॉलच्या राईट साईडला लिहिला आणि तो अगोदरचा जो काय सिम्बॉल असेल हा ग्रेटर असेल. बघा सिम्बॉलच्या राईट साईडला आपण लिहिला आणि अगोदरचा सिम्बॉल जर तुमचा ग्रेटर नंबर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोघांची काय करायची आहे, तुम्हाला दोघांची ॲडिशन करायची आहे. लक्षात घ्या. आता हा जो नियम आहे हा नियम आपण एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये बघूया म्हणजे आपल्या पटकन लक्षात येईल. तर नियम सांगितल्याप्रमाणे काय सांगितलं होतं वेन आयदर रोमन आय और रोमन व्ही इज रिटर्न ऑन द राईट ऑफ द सिम्बॉल. बघा इथं पहिलं जे काय एक्झाम्पल आहे हे पहिल्या एक्झाम्पलवरती मी टिक मार्क केलेली आहे. तर हे पहिले एक्झाम्पल आपण घेतोय. इथं काय म्हटलंय रोमन आय जो आहे तो काय केला मी रोमन व्ही ह्या सिम्बॉलच्या पुढे लिहिला. तर अकॉर्डिंग टू रूल म्हणजे रूल प्रमाणे आपण जाणार आहोत. रोमन आय काय केला मी रोमन व्ही नावाच्या सिम्बॉल पुढे मी राईट साईडला लिहिला. तर रोमन व्ही जो आहे हा रोमन व्हीची व्हॅल्यू किती आहे आपल्याला माहिती आहे रोमन व्हीची व्हॅल्यू 5 आहे. म्हणजे रोमन व्हीचा नंबर कसा आहे जास्त आहे कोणापेक्षा आयपेक्षा. तर आपल्या रूल प्रमाणे आपल्याला काय करावं लागेल तर त्या ठिकाणी ॲडिशन करावी लागेल. म्हणजे आपलं ॲडिशन किती येईल 5 + 1 = 6. येते सर्वांच्या लक्षात. तर बघा पुढचं एक्झाम्पल घेऊया. आपण पुन्हा एकदा रूल प्रमाणे जाऊया. काय सांगितलं होतं की रोमन आय जो असेल हा समजा आपण काय केला ग्रेटर सिम्बॉलच्या पुढे लिहिला. मग आता इथे बघा रोमन आय जो असेल एक्झाम्पल नंबर 2 किंवा तुमचं उदाहरण नंबर 2 आपण घेऊया. तर या ठिकाणी काय म्हटलंय रोमन व्ही आय. रोमन व्ही म्हणजे काय त्याची व्हॅल्यू 5 आहे बरोबर आहे आणि ती व्हॅल्यू कशी आहे आयपेक्षा जास्त आहे. मग काय केलं मी रोमन व्हीच्या राईट साईडला 2दा आय लिहिला. ओके. रोमन व्हीच्या राईट साईडला 2दा मी रोमन आय लिहिला. तर काय करायचं आहे रूल प्रमाणे आपल्याला याची ॲडिशन करायची आहे. मग ॲडिशन कशी करणार रोमन व्हीची व्हॅल्यू किती आहे 5th आणि रोमन आयची व्हॅल्यू कशी असणार आहे तुमची रोमन आय + रोमन आय किती झाले 2. आयची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 1. सो रोमन आयची व्हॅल्यू 1 + रोमन आयची व्हॅल्यू 1 म्हणजे किती झाली ती 5 + 1 = 7. बघा पुन्हा एक्झाम्पल नंबर आपण 3 बघूया. काय म्हटलं याच्यामध्ये रोमन व्ही रोमन आय. तर पुन्हा आपल्या रूल प्रमाणे आपण जाऊया. रूलमध्ये काय सांगितलं होतं की तुमचा जो काय आय असेल रोमन आय असेल हा आपण काय केला एका ग्रेटर सिम्बॉलच्या पुढे लिहिला. ग्रेटर सिम्बॉल म्हणजे कुठला सिम्बॉल तर व्ही हा तुमचा रोमन न्यूमरल आहे आणि त्याची व्हॅल्यू 5 आहे म्हणजे तो ग्रेटर झाला बरोबर आहे. याचा अर्थ काय होतोय
की आपण रोमन आय जो असेल हा 3 वेळेस रिपीट केला रोमन व्हीच्या पुढे. सो रोमन व्ही रोमन आय रोमन आय रोमन आय. तर याचं कॅल्क्युलेशन आपण कसं करणार, रोमन व्हीची व्हॅल्यू आपल्या सर्वांना माहीत आहे. रोमन व्हीची व्हॅल्यू किती आहे 5th किंवा 5 आपण त्याला म्हणू शकतो. आणि रोमन आय आणि रोमन आय हे तिघांचं जे काय ॲडिशन असेल ती किती येणार आहे 1 + 1 + 1 3 म्हणजे 5 + 3 इज इक्वल टू वॉट 8. येत आहे सर्वांच्या लक्षात. आता त्याच पद्धतीनं पुढचं एक एक्झाम्पल घेऊया आपण रोमन एक्स आय. तर रोमन एक्स याची व्हॅल्यू किती आहे, आपण पुन्हा एकदा रूलप्रमाणे जाऊया. रूल काय सांगतो आपला की आय जो असेल तुमचा हा तुम्ही ग्रेटर नंबरच्या पुढे लिहिला, राईट साईडला लिहिला आणि ग्रेटर नंबरच्या पुढे लिहिला तर काय मिळते आपल्याला रोमन एक्सची व्हॅल्यू आहे तुमची 10 आणि रोमन आयची व्हॅल्यू असेल तुमची 1. सो 10 + 1 इज इक्वल टू वॉट 11. येते सर्वांच्या लक्षात. पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. आता रोमन एक्स आणि व्ही असं एक्झाम्पल आहे. आता आपला रूल काय सांगतो की लेफ्ट साईडचा जो काही सिम्बॉल असेल हा ग्रेटर पाहिजे आणि राईट साईडचा सिम्बॉल हा कसा पाहिजे लेस पाहिजे. तर इथं म्हटलं रोमन एक्स लेफ्ट साईडला आणि राईट साईडला म्हटलं रोमन व्ही. मग एकदम साधं सिम्पल कंडिशन आहे. रूलप्रमाणे पुन्हा एकदा आपण जाऊया. रूल काय सांगतो की राईट साईडचा नंबर हा लेफ्टपेक्षा कसा पाहिजे छोटा पाहिजे. तर रोमन एक्सची व्हॅल्यू किती आहे 10 आणि रोमन व्हीची व्हॅल्यू किती आहे 5th. सो 10 + 5 इज इक्वल टू वॉट 15. सो या पद्धतीनं तुमचा जो काय रूल नंबर 3 आहे तो आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो, आपण तो वापरू शकतो आणि तो रूल नंबर 3 आपण वापरून जे काय आपल्याला आन्सर पाहिजे जे काय कॅल्क्युलेशन पाहिजे ते आपण मिळवू शकतो. आता यापुढे आपण जाऊया रूल नंबर 5 कडे. ओके सॉरी रूल नंबर 4 कडे आपण जाऊया. तर रूल नंबर 4 आपला असेल तर बघा रूल नंबर 4 जो आहे तो काय सांगतो आपल्या ठिकाणी रूल नंबर 4 किंवा नियम नंबर 4 जो असेल त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे व्हेन रोमन आय इज रिटर्न टू द लेफ्ट ऑफ रोमन व्ही ऑर एक्स देन व्हॅल्यू ऑफ रोमन आय इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ व्ही ऑर एक्स. बघा एकदम साधा सिंपल नियम आहे. समजा आपण काय केलं व्हेन रोमन आय इज रिटर्न टू द लेफ्ट ऑफ रोमन व्ही ऑर एक्स. आपण रोमन व्ही आणि रोमन एक्स या दोन सिम्बॉलच्या लेफ्ट साईडला रोमन आय लिहिला. काय सांगतो रूल लक्षात घ्या सर्वांनी. आपण काय केलं रोमन व्ही आणि रोमन एक्स याच्या लेफ्ट साईडला जर रोमन आय लिहिला तर द व्हॅल्यू ऑफ आय इज सबट्रॅक्टेड फ्रॉम व्हॅल्यू ऑफ व्ही ऑर एक्स. तर तुमची जी काय रोमन आयची व्हॅल्यू असेल ही रोमन आयची व्हॅल्यू काय करायची आहे आपल्याला रोमन व्ही मधनं किंवा रोमन एक्स मधनं आपल्याला काय करायची आहे ती सबट्रॅक्ट करायची आहे. येते सर्वांच्या लक्षात. म्हणजे थोडक्यात काय तुम्ही रोमन व्हीच्या लेफ्ट साईडला रोमन आय लिहिला किंवा रोमन एक्सच्या लेफ्ट साईडला रोमन आय लिहिला तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी रोमन आयची व्हॅल्यू ही रोमन व्ही मधून किंवा रोमन एक्स मधनं काय करायची आहे त्या ठिकाणी सबट्रॅक्ट करायची आहे. तर बघा या ठिकाणी अजून एक नियम आपल्याला दिला आहे सिम्बॉल रोमन व्ही इज नॉट रिटर्न टू द लेफ्ट ऑफ द ग्रेटर नंबर. या ठिकाणी आपल्याला सिम्बॉल व्ही जो आहे हा सिम्बॉल व्ही त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा नाही आहे. ग्रेटर नंबरच्या लेफ्ट साईडला आपल्याला तो लिहायचा नाही आहे हे लक्षात घ्या. तर आता पुढे बघा आपल्याला रूल नंबर 4 आपण अप्लाय करतोय. रूल नंबर 4चा आपण एक्झाम्पल घेतोय. त्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं बघा आपल्या रूलप्रमाणे जाऊया आपण. तर रूल आपल्याला काय सांगतो की रोमन व्हीच्या लेफ्ट साईडला आपण रोमन आय लिहिला. बघा रोमन व्ही या ठिकाणी दिला आहे आणि याच्या लेफ्ट साईडला आपण रोमन आय लिहिला. तर काय करायचं आहे तुम्हाला रोमन आयची जी काय व्हॅल्यू असेल ही रोमन आयची व्हॅल्यू काय करायची आहे तुम्हाला रोमन व्ही मधनं मायनस करायची आहे. सो वी कॅन राईट हिअर 5 - 1. तुमची व्हीची व्हॅल्यू किती आहे रोमन व्हीची व्हॅल्यू किती आहे तुमची रोमन व्हीची व्हॅल्यू आहे 5th मायनस रोमन आयची व्हॅल्यू किती आहे 1. सो 5 - 1 इज इक्वल टू वॉट 4. आता दुसरं एक्झाम्पल आहे त्या ठिकाणी की तुमचा जो काय रोमन आय असेल हा आपण लेफ्ट साईडला लिहिला. कशाच्या लेफ्ट साईड लिहिला आपण तो रोमन एक्सच्या लेफ्ट साईडला आपण तो लिहिला. ओके तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करणार आपण तर आपल्याला काय करावं लागेल नियमाप्रमाणे आपल्याला करावं लागेल की रोमन एक्स जो आहे याच्यातनं आपल्याला रोमन आयची व्हॅल्यू मायनस करावी लागेल. सो दिस कॅन बी रिटन इन दिस वे. रोमन एक्सची व्हॅल्यू किती आहे 10 आणि रोमन आयची व्हॅल्यू आहे 1. सो 10 - 1 या दोघांचे आपण सबट्रॅक्शन घेतोय. 10 - 1 इज इक्वल टू वॉट 9. त्याची सबट्रॅक्शन आपल्याला
या ठिकाणी 9च्या फॉर्ममध्ये मिळते. आता बघा या ठिकाणी 8 कॅनॉट बी रिटर्न ॲज रोमन आय एक्स. तुम्हाला 8 हा अंक लिहायचा असेल, 8 हा डिजिट तुम्हाला लिहायचा असेल रोमन फॉर्ममध्ये, तर तुम्हाला असा लिहिता येणार नाही. कसा? रोमन आय रोमन एक्स. ओके, आपला जो नियम आहे तो नियमाप्रमाणे आपण जाणार आहोत. नियम काय सांगतो आपल्याला त्या ठिकाणी? तर तुम्हाला लेफ्ट साईडलाच रोमन आय वापरायचा आहे, व्हीच्या किंवा एक्सच्या. ओके, तर ते तुम्ही तो वापरू शकत नाही की तो दोनदा या ठिकाणी आलेला आहे. 5 कॅनॉट बी रिटर्न ॲज रोमन व्ही एक्स. तुम्ही हा जो फिफ्थ हा डिजिट आहे हा तुम्ही रोमन व्ही आणि एक्स या फॉर्ममध्ये नियमाप्रमाणे वापरू शकत नाही. तर हे जे काय 2 एक्झाम्पल आपण घेतलेत वरचे, याला मी रेक्टँगल करतो या ठिकाणी किंवा मी सर्कल करतो या ठिकाणी. तर हे 2 एक्झाम्पल तुमचे नियम 4 साठी आपण ॲज अ एक्झाम्पल म्हणून आपल्याला कन्सिडर करायचे आहेत, आपल्याला ते वापरायचे आहेत. आता बघा आपल्याला पुढे जायचं आहे रूल नंबर 5. तर बघा 5व्या प्रकारचा जो काही नियम आपल्याला दिला आहे, ह्या 5व्या प्रकारच्या नियमामध्ये काय सांगितलं या ठिकाणी? टू राईट द नंबर्स ग्रेटर दॅन 10, फर्स्ट राईट द ग्रुप ऑफ टेन्स फॉलोड बाय द प्रॉपर न्यूमरल्स फॉर द युनिट्स. बघा आपल्याला काय करायचं आहे? टू राईट द नंबर्स ग्रेटर दॅन 10. आपल्याला नंबर लिहायचे आहेत, परंतु नंबर लिहिताना एक कंडिशन आपल्याला दिलेली आहे. काय कंडिशन आहे? आपल्याला नंबर लिहायचा आहे, परंतु कसा असला पाहिजे? तो 10 पेक्षा मोठा असला पाहिजे. 10 पेक्षा ग्रेटर किंवा 10 पेक्षा मोठा असलेला नंबर आपल्याला या ठिकाणी लिहायचा असेल तर तो कसा लिहायचा आहे? फर्स्ट राईट द ग्रुप ऑफ टेन्स फॉलोड बाय द प्रॉपर न्यूमरल्स. आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी? तो काय नंबर तुम्हाला दिलेला असेल तो नंबर काय करायचा आहे त्या ठिकाणी 10च्या ग्रुपच्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचा आहे, प्रॉपर न्यूमरलच्या फॉर्ममध्ये. आता हे बघा आपल्याला एक्झाम्पलमध्ये लक्षात येईल. आता हा 13 नंबर आपण घेतला आहे. ओके, 13 हा जो नंबर आहे हा 10 पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. हा नंबर 10 पेक्षा मोठा असेल आणि तो जर आपल्याला त्या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन लिहायचं असेल किंवा हा 13 नंबर आपल्याला न्यूमरलच्या फॉर्ममध्ये घ्यायचा असेल, न्यूमरलच्या फॉर्ममध्ये लिहायचा असेल, तर आपल्याला नियम काय सांगतो? 10च्या ग्रुपमध्ये आपल्याला तो लिहायचा आहे. आता बघा हा 13 मी कसा लिहू शकतो? 10 + 1 + 1 + 1. ओके, 13 मी कसं लिहित आहोत? मला 10च्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचा 10 तिथं कंपल्सरी असणार आहे, 10 तुमचा कंपल्सरी येणार आहे. तर लक्षात घ्या 10 विच इज इक्वल टू 13 किंवा 13 बरोबर 10 + 1 + 1 + 1. आता हे कॉम्बिनेशन आपण घेतलं. आता हे 10 + 1 + 1 + 1 याचे आपल्याला रोमन जे न्यूमरल्स आहेत ते आपल्याला बघावे लागतील. आता आपल्याला बघायचं आहे 10 आणि 1चा न्यूमरल किती आहे, रोमन न्यूमरल किती आहेत. आपण वरच्या टेबलमध्ये बघू शकतो. 10 साठी न्यूमरल तुमचा किती आहे? x आणि 1 साठी तुमचा रोमन न्यूमरल किती आहे? 1. तर हे लक्षात ठेवा. आपण पुन्हा आपल्या एक्झाम्पलकडे जातोय. तर बघा 10 या ठिकाणी दिला होता, 10 + 1 + 1 + 1. तर यासाठी तुमचा 10 साठी काय असणार आहे? 10 साठी आपण रोमन न्यूमरल घेतो x, 1 साठी घेतो आपण रोमन i, 1 साठी घेतो आपण रोमन i, पुन्हा 1 साठी घेतो आपण रोमन i. याचा अर्थ काय होतोय? रोमन x. 13 कसा लिहायचा मग तुम्हाला? रोमन x, रोमन i अँड रोमन i. ओके, आता बघा पुढचं एक्झाम्पल मी घेतोय 14 म्हणजे 14. ओके, 14 सर्वांना माहितीच आहेत. तर मग आपल्या रूल प्रमाणे काय सांगितलं की रूलमध्ये सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतोय. रूल काय सांगतो आपला? जर तुम्हाला नंबर घ्यायचा असेल आणि हा नंबर जर 10 पेक्षा मोठा असेल तर तो नंबर 10 पेक्षा जर मोठा असेल तर तो लिहिण्यासाठी आपल्याला तो 10च्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. ओके, आणि 10च्या फॉर्ममध्ये तो नंबर लिहून त्याचे आपल्याला रोमन न्यूमरल शोधायचे आणि ते रोमन न्यूमरलच्या फॉर्ममध्ये आपल्याला तो रिप्रेझेंट करायचा आहे. सो 14 बरोबर किती? 10 + 4 बरोबर आहे. तर 10चा रोमन सिम्बॉल काय आहे? x. आणि 4 साठी आपण काय घेऊ शकतो? 4 साठी आपण घेऊ शकतो रोमन i आणि रोमन v. आता तुम्ही म्हणणार रोमन i आणि रोमन v आपण कसा घेणार? तर आपण इथं कन्फर्म एक लक्षात घ्या की 10 साठी आपण घेतोय रोमन x. आता हा 4 आपण कसा लिहिला? हा 4 आपण लिहिला रोमन i रोमन v. तर आपला जो काही नियम होता बघा अगोदरचा नियम नंबर कुठला होता? तो नियम नंबर 4. याच्यामध्ये काय म्हणतात बघा, पहिले एक्झाम्पल आपण घेतलं होतं रोमन i रोमन v. जर
रोमन व्हीच्या शेजारी लेफ्ट साईडला आय असेल तर त्याची आपण सबट्रॅक्शन करतो, तो निमित्त वापरलेला आहे बघा. तर या ठिकाणी 10 म्हणजे रोमन एक्स. ओके, आणि हा 4 जो आहे हा 4 आपण कसा रिप्रेझेंट करणार, तर 4 रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल, आय. बरोबर आहे, आय आणि व्ही याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर आपण ते कसं करणार, व्ही म्हणजे काय असणार आहे तुमचा, रोमन व्ही म्हणजे असणार तुमचा 5. ओके, आणि आय तुमचा काय असणार, रोमन आय तुमचा असणार आहे 1. आपण त्याची सबट्रॅक्शन करणार, रूल नंबर 4 प्रमाणे आपण जातो या ठिकाणी. सो सबट्रॅक्शन काय येणार तुमची, 5 - 1 बरोबर 4. म्हणजे आपल्याला रिप्रेझेंट कसं करता येईल, 10 + 4 बरोबर रोमन एक्स, रोमन आय अँड रोमन व्ही. सर्वांनी लक्षात घ्या. आता पुढे काय म्हटलंय, 21. आता 21 आपण कसा लिहितो बघा, 10 + 10 + 1. मला एकदम सोपं आहे. 10 म्हणजे काय, रोमन एक्स, पुढचा 10 म्हणजे काय, रोमन एक्स, आणि 1 म्हणजे काय, रोमन आय. आता तुम्हाला जमणार आहे बघा, व्यवस्थित लक्ष द्या. 29 कसं लिहिणार आहे आपण, 10 + 10 + 9. आता 10 कसा करतो आपण रिप्रेझेंट, रोमन एक्स. 10 कसा करतो आपण रिप्रेझेंट, रोमन एक्स. आता 9 कसा रिप्रेझेंट करणार आहे आपण, तर 9 हा आपण आय एक्सच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करणार आहे. सो रोमन एक्स, आय, रोमन आय आणि रोमन एक्स. तर या पद्धतीनं आपल्याला हे 5 प्रकारचे नियम या ठिकाणी वापरायचे आहेत, आणि हे 5 प्रकारचे नियम वापरून आपल्याला काय करायचं आहे, पुढचे काय एक्झाम्पल्स आणि पुढच्या काय एक्सरसाइज दिलेले आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर बघा या ठिकाणी आपण काही सॉल्व्ह एक्झाम्पल्स घेऊया. तुमच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिले जे काय एक्झाम्पल आहे ते घेऊया आपण. पहिले एक्झाम्पल काय म्हटलं बघा, राईट द नंबर 326974 युजिंग देवनागरी न्यूमरल्स. आपल्याला एक नंबर दिलेला आहे बघा, आणि हा जो नंबर आहे हा नंबर आपल्याला कसा दिला आहे, 326974 हा नंबर आपल्याला दिलेला आहे. आणि काय म्हटलंय तुम्हाला, देवनागरी न्यूमरल्स मध्ये तुम्हाला तो लिहायचा आहे. देवनागरी म्हणजे काय रे बाळांनो, तर देवनागरी म्हणजे आपल्याला तो नंबर मराठीमध्ये लिहायचा आहे. तर एकदम साधी आणि सिंपल कंडिशन आहे. मग आपण 3 जो आहे हा 3 कसा लिहू शकतो आपण, 3 असा लिहू शकतो 3. ओके, 2 जो आहे तो आपण असा लिहू शकतो 2. आता 6 जो आहे तो 6 आपल्याला मराठीमध्ये किंवा देवनागरीमध्ये कसा लिहायचा आहे, तर या पद्धतीने लिहायचा आहे. ओके, सर्वांनी लक्षात घ्या. 6. 9 जो आहे तो आपण कसा लिहिणार, या पद्धतीने लिहिणार 9. ओके, 7 जो आहे तो आपण या पद्धतीने रिप्रेझेंट करणार किंवा लिहिणार 7. आणि 4 जो आहे तो आपण या पद्धतीने या ठिकाणी लिहिणार 4. बरोबर आहे. तर आपण हा नंबर या ठिकाणी मराठीमध्ये किंवा देवनागरीमध्ये लिहिला. मग असं आपल्याला समोर 4 प्रकारचे ऑप्शन्स आहेत, आपल्या समोर 4 प्रकारचे पर्याय दिलेले आहेत. तर मग आता बघा, हा जो आपण नंबर लिहिला आहे हा नंबर कुठे मॅच होतो. मग आपण ऑप्शन नंबर पहिला चेक करूया, 3 2 6 4 7 9. आता इथं आपला पर्याय नंबर 1 जो आहे याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल, इथं 3 आणि 2 बरोबर आहे, परंतु 3 2 आणि 6 बरोबर आहे. पण पुढे चौथा जो काय अंक आहे तो चौथा अंक तुमचा 9 आहे. इथं चौथा अंक तुमचा 4च आहे. मग तुमचा ऑप्शन नंबर ए म्हणजे पर्याय नंबर पहिला जो तो येणार नाहीये. सिमिलर वे पुढचं बघा, आता 3 2 9. बघा आता आपण जर नंबर चेक केला तिथे काय किती आहे, 3 2 6 आहे. इथे किती आहे, 3 2 9 आहे. तिसरा नंबर या ठिकाणी बदललेला आहे, पण तुमचा पर्याय नंबर 2 सुद्धा या ठिकाणी येणार नाही. पर्याय नंबर 3 बघा, आता आपला जो काय नंबर आहे तो 3 होता बरोबर, या ठिकाणी 3, इथं पण 3 आलाय. 2 इथं पण 2 आलाय. 6 या ठिकाणी 6 आलाय. 9 या ठिकाणी 9 आलाय. 7 या ठिकाणी 7 आलाय आणि या ठिकाणी 4 आहे, इथे पण 4 आलाय. म्हणजे याचा अर्थ काय, तुमचा पर्याय नंबर 3 जो आहे तो आपल्या ह्या नंबरला काय झालेला आहे, मॅच झालेला आहे. सो ऑप्शन नंबर 3 और पर्याय नंबर 3 इज द करेक्ट आन्सर फॉर दॅट. ओके, आता म्हणून आपण 3 नंबरचं जे काय सर्कल असेल ते आपण डार्क करणार आहोत. सर्कल म्हणजे काय असणार, तुम्हाला 4 प्रकारचे पर्याय दिलेले आहेत, तर 4 प्रकारचे पर्याय दाखवण्यासाठी तुम्हाला 4 प्रकारचे सर्कल असतील. ओके, तर हे 4 प्रकारचे सर्कलपैकी आपण तिसऱ्या नंबरचा जो काय सर्कल आहे तो आपण अशा पद्धतीने डार्क करणार आहोत. ओके, तर आपण पुढे जाऊया, पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. ओके, एक्झाम्पल जे काय 2 नंबरचे ते लक्षात घ्या आता सर्वांनी. एक्झाम्पल नंबर 2 काय म्हटलेलं आहे, राईट द नंबर्स 47,407 युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. तुम्हाला काय म्हटलेलं या ठिकाणी, एक नंबर दिलाय तुम्हाला जो अक्षरामध्ये आहे. ओके,
काय नंबर तो 47,04,107 युजिंग इंटरनॅशनल नंबर. तुम्हाला हा अक्षरामध्ये जो काही नंबर दिलेला आहे हा नंबर तुम्हाला संख्येच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. ओके, आणि इंटरनॅशनल न्यूमरलच्या फॉर्ममध्ये आपल्याला तो लिहायचा आहे. तर आता काय सांगितलं आहे 47,04,107 असा नंबर आहे. तर आपल्याला एक सिक्वेन्स माहीत असेल, एकक, दशक, शतक, हजार असा एक सिक्वेन्स आहे बघा आपला. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख, दशलाख असा एक सिक्वेन्स आहे. तर हा जर सिक्वेन्स आपण या ठिकाणी चेक केला तर या सिक्वेन्समध्ये आपल्याला असं लक्षात येईल की 1000चा जो काही प्लेस असेल आणि 10,000 जो काही प्लेस असेल त्याचा आपल्याला अंक दिलेला नाही आहे. इथं काय म्हटलं फक्त 47,04,107 असंच म्हटलेलं आहे. याचा अर्थ आपण 1000 म्हणजे हजार किंवा 10,000, 1000 अँड 10,000. ओके, 10,000 आणि 1000 या ठिकाणी जी काही संख्या येणार आहे ती आपल्याला दिली नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण 0 लिहिणार आहे. ओके, आणि म्हणून त्या ठिकाणी हा नंबर आपल्याला कसा लिहायचा आहे तिथं आपल्याला सर्कल नंबर 2 म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड असं म्हटलेलं आहे. तर आता आपण सेकंड नंबरवरच एक्सप्लेन करूया. इथं पहिला जो अंक याला म्हणायचं एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख आणि दशलाख. दशलाख म्हणजे काय 47 लाख. तर या पद्धतीनं हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख आणि दशलाख. ओके, म्हणजे 47 लाख असं म्हटलेलं आहे. परंतु इथं पुढे काय म्हटलंय 00 आपण का लावले, कारण या ठिकाणी या 00ला आपल्याला कुठलाही अंक दिलेला नाही आहे. या ठिकाणी आपण जे 0 लिहिलेत या ठिकाणी आपल्याला कुठलाही डिजिट दिलेला नाही आहे. त्याला आपण 1000 किंवा 10,000ची प्लेस असं म्हणू. या 1000 किंवा 10,000च्या प्लेसला आपल्याला कुठलाही अंक दिलेला नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे 00 ॲड करायचं आहे. तर या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी हे एक्झाम्पल सॉल्व करूया. पुढच्या काही एक्झाम्पल्समध्ये किंवा पुढच्या काही एक्सरसाइजमध्ये आपल्याला ही टेक्निक वापरायची आहे. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख, दशलाख. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या एक्झाम्पलमध्ये, पुढच्या एक्सरसाइजमध्ये हे डिटेलमध्ये बघूया. एकक, दशक, शतक हा जो पॉईंट असेल हा 2 नंबरचा आपण डिटेलमध्ये बघूया आणि पुढच्या काही एक्सरसाइज असतील किंवा पुढचे एक्झाम्पल असेल मध्ये सॉल्व करूया. तर या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.